नमस्कार. महाराष्ट्र डाक विभागाच्या स्थापनेवरील विविध पदासाठी 3,553 जागा जाहिरात आल्या आहेत. ऑनलाईन अर्ज कोणत्या तारखेपर्यंत करायचे? पात्रता काय आहेत? सिलेक्शन प्रोसेस काय आहेत? आणि ऑनलाईन अप्लाय कसे करायचं? सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. आणि जिल्ह्यावाईज जाहिरात किती आहेत? किती जागा निघाल्या आहेत? हे सविस्तर आपल्याला बघायचं आहे. व्हिडिओला स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. महाराष्ट्र डाक विभागाच्या स्थापनेवरील हे पद आहेत. तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल भारतीय डाक विभाग इंडियन पोस्ट यांच्या महाराष्ट्रातील स्थापनेवरील विविध पदाचा एकूण 3,553 जागेसाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या मुद्राकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. शेवटची तारीख काय असेल तर आधी आपण हे सर्व डिटेलमध्ये जाहिरात बघून घेऊ. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत हे टोटल आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. नंतर आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचं, सिलेक्शन प्रोसेस काय आहे ते हे सर्व डिटेल आपल्याला बघायचं आहे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल ग्रामीण डाक सेवक, शाखा पोस्टमास्टर आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्टर पदासाठी एक अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर विभाग 53 जागेसाठी भरती आहेत. अकोला विभागमध्ये 105 जागा आहेत. अमरावती विभागमध्ये 132 जागा आहेत. बारामती विभागमध्ये 65 जागा आहेत. बीड विभागमध्ये 74 जागा आहेत. भुसावळ विभागमध्ये 63 जागा आहेत. बुलढाणा विभागमध्ये 48 जागा आहेत. चंद्रपूर विभागमध्ये 325 जागा आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागमध्ये 99 जागा आहेत. धाराशिव म्हणजे उस्मानाबाद या ठिकाणी 84 जागा आहेत. धुळे विभागमध्ये 133 जागा आहेत. गोवा विभागमध्ये 92 जागा आहेत. जळगाव विभागमध्ये 64 जागा आहेत. कराड विभागमध्ये 86 जागा आहेत. कोल्हापूर विभागमध्ये 108 जागा आहेत. मालेगाव विभागमध्ये 80 जागा आहेत. मुंबई शहर पूर्व विभागमध्ये 3 जागा आहेत, 18. मुंबई शहर उत्तर विभागमध्ये 5 जागा आहेत. मुंबई शहर उत्तर पूर्व विभागमध्ये 10 जागा आहेत. मुंबई शहर उत्तर पश्चिम विभागमध्ये 18 जागा आहेत. मुंबई शहर ब विभागमध्ये 1 जागा आहेत. 22 मुंबई शहर पश्चिम विभागमध्ये 4 जागा आहेत. 23 मुंबई JPO विभागमध्ये 1 जागा आहेत. नागपूर शहर विभागमध्ये 8 जागा आहेत. नागपूर म्युन्सिपल विभागमध्ये 305 जागा आहेत. नांदेड विभागमध्ये 58 जागा आहेत आणि नाशिक विभागमध्ये 52 जागा आहेत. नवी मुंबई विभागमध्ये 49 जागा आहेत आणि पालघरमध्ये 81 जागा आहेत. पंढरपूर विभागमध्ये 61 जागा आहेत. परभणी विभागमध्ये 49 जागा आहेत. पुणे शहर पश्चिम विभागमध्ये 30 जागा आहेत. पुणे शहर विभाग 12 जागा आहेत. पुणे म्युन्सिपल विभागमध्ये 131 जागा आहेत आणि रायगड विभागमध्ये 166 जागा आहेत. रत्नागिरी विभागमध्ये 218 जागा आहेत. मिरज RMS BMDN मध्ये 4 जागा आहेत आणि भुसावळ RMS LDN मध्ये 1 जागा आहे. सांगली विभागमध्ये 144 जागा आहेत. सातारा विभागमध्ये 84 जागा आहेत. श्रीरामपूर विभागमध्ये 74 जागा आहेत. सिंधुदुर्ग विभागमध्ये 100 जागा आहेत. सोलापूर विभागमध्ये 67 जागा आहेत. ठाणे विभागमध्ये 70 जागा आहेत. वर्धा विभागमध्ये 83 जागा आहेत आणि यवतमाळ विभागमध्ये 93 जागा आहेत. तर बघा हे महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी जागा देण्यात आले. भरपूर जागा आहेत. 50च्या प्लस जागा आहेत. आता या ठिकाणी मूळ जाहिरात आपण पाहिल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी समजेल कोणते अपंगासाठी किती जागा आहेत, अंशकालीन लोकांसाठी किती जागा आहेत. म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार त्या ठिकाणी जागा असेल. ओपनमध्ये किती आहेत, कॅटेगरी वाईज किती जागा आहेत, हे सर्व आपल्याला त्या ठिकाणी बघता येणार आहे त्या जाहिरातमध्ये. ते जाहिरातची लिंकसुद्धा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले. तर बघा या ठिकाणी शैक्षणिक पात्रता काय आहेत, पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेची कृपया मूळ जाहिरात डाउनलोड करून पाहावी. आपल्याला हे मूळ जाहिरात डाउनलोड करून आपल्याला बघता येणार आहे. पण आपल्याला या पदासाठी फक्त 10वी उत्तीर्ण असेल तर आपण या पदासाठी पात्र आहोत. पोस्ट मास्टर आणि डाक सेवक हे आपल्याला दोघं पदासाठी त्या ठिकाणी अप्लाय करता येणार आहेत. त्याचं मानधन किती आहेत 12,000 पासून सुरुवात होते आणि भरपूर मानधन आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे 27 फेब्रुवारी 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. मूळ जाहिरात बघू आपण.
28 जानेवारी 2026ला ही जाहिरात आली आहे. भारत सरकार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया संचार मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन डाक विभागकडून ही जाहिरात करण्यात आली आहे. सुरुवातीमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन कसं करायचं ते व्हिडिओसुद्धा ऑलरेडी मी अपलोड केले आहेत. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये गेलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन कसं करायचं, फॉर्म कसं अप्लाय करायचं सर्व त्या ठिकाणी लिंक्स मिळणार आहेत. ऑनलाईन ॲप्लिकेशन, एडिट करेक्शन विंडो, नंतर आपल्याला बघा द शेड्यूल फॉर रजिस्ट्रेशन अँड एडिट करेक्शन विंडो इज अंडर ॲक्टिव्हिटी आणि शेड्यूल. ऑनलाईन वन टाईम रजिस्ट्रेशन होणार आहेत. शेड्यूल 31/1/2026 ते 14/2/2026पर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार आहे. सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन अँड फी पेमेंट. तर बघा या ठिकाणी 2/2/2026 ते 16/2/2026 म्हणजे तुम्हाला ही शेवटची तारीख असेल फी पेमेंट करण्यासाठी. आता आपल्याला कोणत्या कॅटेगरीला फी आहे आणि कोणत्या कॅटेगरीला फी नाही तेही आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. सर्व्हिस कंडिशन अँड बिहाफ जॉब प्रोफाईल अँड द रेसिडेंट अकोमोडेशन्स. द सर्व्हिस कंडिशन ब्रीफ जॉब प्रोफाईल अँड द रेसिडेंट अकोमोडेशन ऑफ द डिफरन्स कॅटेगरी ऑफ GDS आर फॉलो. तर आपल्याला या ठिकाणी सर्व काही रूल्स आहे ते रूल्स आपल्याला फॉलो करायचे आणि GDSमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर द ब्रीफ ऑफ जॉब प्रोफाईल डिफरंट कॅटेगरीचं आपल्याला GDS अंडरमध्ये येणार आहे. ब्रांच ऑफ पोस्टमास्टर म्हणजे PBM. नंतर आपल्याला या ठिकाणी पात्रतासाठी आपल्याला काय काय आवश्यकता आहेत, असिस्टंट ब्रांच ऑफ पोस्टमास्टर ABPS हे सर्व आपल्याला डाक सेवकचंही पद आपण त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो. नंतर हे कॅटेगरी वाईज आहे बघा. या ठिकाणी BPMसाठी मानधन आहे 12,000 पासून तर 29,380 पर्यंत आहे आणि ABP डाकसेवकसाठी 10,000 पासून तर 24,470 आहे. या पद्धतीने मानधन मिळणार आहेत. एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर ऑल GDPS पोस्ट. तर बघा एज लिमिट देण्यात आले. मिनिमम एज 18 वर्ष आणि मॅक्झिमम एज 40 वर्ष. म्हणजे सब्जेक्ट टू रिलेक्शन ॲज पर पॅरा. आपल्याला हे सर्व डिटेलमध्ये एजसुद्धा आपल्याला कॅटेगरी वाईज असेल. तर शेड्यूल कास्ट ट्राईबसाठी SC/STसाठी 5 वर्ष सूट देण्यात आली आहे. अदर बॅकवर्ड OBCसाठी 3 वर्ष सूट आणि इकॉनॉमिकली विकनेस सेक्शनसाठी EWSसाठी नो रिलेक्शन आणि पर्सन विथ बेंचमार्क डिझिबिलिटीसाठी 10 वर्ष या ठिकाणी देण्यात आलं आहे. पर्सन विथ बेंचमार्क डिझिबिलिटी OBC 13 वर्ष आणि पर्सन विथ बेंचमार्क डिझिबिलिटी SC/STसाठी 15 वर्ष. म्हणजे जे हँडिकॅप असेल SC/ST कॅटेगरीचं त्यांना 15 वर्ष देण्यात आलं आहे. क्वालिफिकेशन ॲज ऑन द डेट ऑफ नोटिफिकेशन एज्युकेशन क्वालिफिकेशन. तर बघा या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन फॉर एंगेजमेंट ऑफ द GDS इन सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन SSE पास सर्टिफिकेट ऑफ द 10th स्टँडर्ड विथ पासिंग मार्क्स इन मॅथमॅटिक्स इंग्लिश conducted by any recognized board of the school education by the government of India, state government, union टेरेस्ट्रियर ऑफ इन इंडिया. तर बघा या ठिकाणी आपल्याला कंपल्सरी इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स तुम्ही तुमचं सब्जेक्टमध्ये असायला हवं. कारण हे कंपल्सरी सब्जेक्ट आहे. स्पेशली प्रिव्हियस इन द रिस्पेक्ट ऑफ द नॉलेज ऑफ द लोकल लँग्वेज फॉर एंगेजमेंट ऑफ GDS इन द स्टेट ऑफ अरुणाचल प्रदेश, गोवा, सिक्कीम. तर बघा तुम्हाला अरुणाचल स्टेटमध्ये किंवा गोवा किंवा सिक्कीम या स्टेटमध्ये जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल, गोवा या राज्यामध्ये जर अप्लाय करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला जी लँग्वेज असेल बघा, द गव्हर्नमेंट ऑफ अरुणाचल प्रदेश हॅज डिक्लेअर 33 ट्रायबल लँग्वेज. बघा त्या ठिकाणी जे ट्रायबल लँग्वेज आहे, ट्रायबल लँग्वेजमध्ये जर वॅकन्सी असेल तर तुम्हाला अरुणाचलमध्ये जी लँग्वेज बोलत असेल ती लँग्वेज येत असेल तरच तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. अदरवाईज तुम्ही त्या ठिकाणी तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट होणार आहे. गोवामध्ये कोकणी लँग्वेज आहे. कोकणी लँग्वेज तुम्हाला येत असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता, नसेल तर काय त्या ठिकाणी अप्लाय करू नका. सिक्कीममध्ये जी लँग्वेज आहे ती लँग्वेज तुम्हाला येत असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता, अदरवाईज नाही. या पद्धतीने हे सर्व जाहिरात आहे. नंतर आपल्याला बघा अदर क्वालिफिकेशन आहे. अदर क्वालिफिकेशन आणखी तुम्हाला काय काय लागणार आहे, नॉलेज ऑफ कॉम्प्युटर. तुमचे MSIT MSIT म्हणजे तुम्हाला कॉम्प्युटर कोर्स असेल तुमच्याकडे तरच तुम्ही या ठिकाणी पात्र आहात. कॉम्प्युटर कोर्स नसेल तर तुम्ही पात्र नसाल. नॉलेज ऑफ सायकलिंग.
तर बघा तुम्हाला मोटरसायकल येत असेल किंवा सायकल तुम्हाला येत असेल तरच तुम्ही अप्लाय करू शकता. अदरवाईज तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट होऊ शकतो. ॲक्युरेट मीन्स ऑफ द लिव्हहोल्ड्स रिझर्वेशन. कॅन्डिडेट सीकिंग रिझर्वेशन बेनिफिट अवेलेबल फॉर एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, पी-डब्ल्यू-बी-डी, ई-डब्ल्यू-एस must ensure that they are the entitled to such reservation as per the eligibility prescribed in this notification. This should be also in fashion of a valid certificate in the prescribed format in support of their claim. आता रिझर्वेशनसाठी तुम्हाला जे तुमचं शेड्यूल ट्राईब कास्ट असेल, एस-सी कास्ट असेल, जे असेल तुमच्याकडे ट्रायबलचं किंवा तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला अनिवार्य असेल. त्या ठिकाणी तेव्हाच तुम्हाला ते रिझर्वेशन मिळणार आहेत. या पद्धतीने हे सर्व आहे. नंतर आपल्याला तर बघा या ठिकाणी या टेबलमध्ये नेम ऑफ द पोस्ट रिवाइज सब कॅटेगरी ऑफ डिझेबिलिटी सुटेबल फॉर द पोस्ट पर्सेंटेज ऑफ द रिझर्वेशन इन द इच कॅटेगरी. कोणत्या कॅटेगरीला किती पर्सेंटेज त्या ठिकाणी सवलत देण्यात येणार आहेत. तर हे या ठिकाणी या कॉलममध्ये टेबलमध्ये देण्यात आलं आहे. तर एक्झाम्पल ऑफ मल्टिपल डिझेबिलिटी. तर मल्टिपल डिझेबिलिटी असेल तर त्या ठिकाणी आणखी तुम्हाला त्या ठिकाणी रूल्स चेंज होणार आहेत. हाऊ टू अप्लाय. ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचं? सुरुवातीमध्ये रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी अप्लाय ॲप्लिकेशन असं त्या ठिकाणी ऑप्शन येणार आहे. ते आपण अर्ज करून द्यायचं आहे. आता हे बघा या ठिकाणी फॉर अप्लाय हॅव्हिंग ओन्ली ग्रेड सब्जेक्ट वाईज मार्क्स विल बी द फॉर ईच सब्जेक्ट बाय अप्लाइंग द मल्टिप्लाय फॅक्टर ऑफ 9.5 इन द फॉलोइंग मॅनर. या पद्धतीने या टेबलनुसार तुम्हाला पॉईंट मिळणार आहे आणि तुमचं त्या ठिकाणी मेरिट लावले जाणार आहेत. नंतर आपल्याला डेट ऑफ ऑर्डर इन एज एस-टी बघा एस-टी फिमेल, एस-सी ट्रान्स वुमन्स, एस-सी फिमेल, ओ-बी-सी ट्रान्स वुमन्स असं या ठिकाणी सर्व काही रूल्स देण्यात आलं आहे आणि आवश्यकता आहे तुमचं बर्थ सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला लागणार आहेत. कम्युनिकेशन ऑफ सिलेक्शन अँड प्रोसेस ऑफ फिजिकली व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट. तुमची निवड झाल्यानंतर तुमचं कम्युनिकेशन असेल नसेल त्यांच्यावर आहे. जे कार्यालय असतं त्यांच्यावर किंवा तुमचं डॉक्युमेंट फिजिकली त्या ठिकाणी व्हेरिफाय केले जाणार आहेत. नंतर कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे? मार्कशीट, आयडेंटिटी प्रूफ, कास्ट सर्टिफिकेट, पी-डब्ल्यू-बी-डी सर्टिफिकेट, ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट, ट्रान्झिट सर्टिफिकेट, डेट ऑफ बर्थ प्रूफ. म्हणजे मेडिकल सर्टिफिकेट इश्यू बाय द मेडिकल ऑफिसर ऑफ एनी गव्हर्नमेंट हॉस्पिटल, गव्हर्नमेंट डिस्पेन्सरी, गव्हर्नमेंट प्रायमरी हेल्थ सेंटर कंपल्सरी आहे. तर आपल्याला सर्टिफिकेट इश्यू बाय द कॉम्पिटंट अथॉरिटी इन रिस्पेक्ट ऑफ नॉलेज ऑफ द ट्रायबल लोकल डायलेक्ट लँग्वेज इन केस एंगेजमेंट इन द स्टेट ऑफ द अरुणाचल प्रदेश, सिक्कीम अँड गोवासाठी हे आहे. तर मेडिकल सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला काढावं लागणार आहे. तर या पद्धतीने आपल्याला अर्ज करायचं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला डायरेक्ट ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचं ते तुम्हाला मी लाईव्ह ॲप्लिकेशन फक्त 10 किंवा 7 मिनिटात तुम्हाला कसं फिलअप करायचं ते सर्व डिटेलमध्ये दाखवणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. सर्व कॅटेगरीचं या ठिकाणी आपण जाहिरात पाहिले. जाहिरात किती आपल्याला किती पर्सेंटेज त्या ठिकाणी रिझर्वेशन आहे तेही पाहिलं आपण आणि हे जास्त वॅकन्सी आलं यावर्षी तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये खूप जास्त वॅकन्सी आहे. आपल्या कॅटेगरीनुसार त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. चला तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं ते लाईव्ह दाखवणार आहेत. तर तुम्ही तो व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही काय करायचं चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. म्हणजे जसं मी व्हिडिओ अपलोड करेल लाईव्ह तसं लगेच तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ बघून तुमचं ॲप्लिकेशन तुम्ही तुमच्या मोबाईलमधून भरू शकता. धन्यवाद.